परम मंगलमय जीवाचं परम कल्याण करणारी साधकाला भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी ही परम पवित्र अविट असणारी गोड अगदी मनाला भारावून टाकणारी एवढं पावसाचं वातावरण होऊनही तुम्ही कथेला आलात का आलात बरं तर ही गोड अशी कथा तिने तुमच्या मनावरती राज्य केले या मनावरती राज्य करणारी गोड आणि अगदी श्रीमंत असणारी कथा रामरायाची कथा कथेचा आज कितवा दिवस तुम्ही आजच आलात का चौथा दिवस अगदी आनंदात पार पडतोय बघा काल कथेमध्ये फार आनंद घेतला पण आनंद घ्यायच्या टाइमालाच कोण आलं होतं वायुदेव आले होते कोणाला कशासाठी आले होते भगवंताचं लग्न लावण्यासाठी आणि वायुदेव आल्यामुळे आपण सगळे घरी पळालो बरोबर ना आणि आपला टाइम पण झाला होता पण ऐका अवीट असणारी गोड अशी कथा गेले 4 दिवस झाले आपण श्रवण करतोय कथा श्रवणाचं फल हे फार मोठं आहे मायबाप भगवंताने एक एक पार्ट आपल्याला दिलेत कोणचे डोळे कान नाक हात पाय हे सगळे दिलेत ना डोळे फक्त आणि फक्त भगवंताला बघण्यासाठी दिलेत हात हे भगवंताची पूजा करण्यासाठी दिलेत पाय तीर्थयात्रा करण्यासाठी दिलेत नवे नवे तर एवढे छोटेसे असणारे हे कान या कानाला सुद्धा भगवंताने काम लावून दिले बघा काय तुम्ही ऐका रे कान 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 हो माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख 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 माझ्या विठोबाचे गुण काय करायचं या कानानं तर भगवंताचे गुण ऐकायचे आणि भगवंताचे गुण काय असेच ऐकायला भेटतात का मावशांनो काम करताना भगवंताचे गुण ऐकतो का माणूस बरं मला एक गोष्ट सांगा तुम्ही जेव्हा तुम्ही स्वयंपाक करतात ना स्वयंपाक का काही वेगळी पद्धत आहे इकडे तुम्हीच करतात ना ऐका 2 टाइम आपण स्वयंपाक करतो मला सांगा स्वयंपाक करत असताना तुम्ही मोबाईल
मोबाईलमध्ये भगवंताचं नामस्मरण लावतात का, कीर्तन लावतात का? बरं मला सांगा, कानानं स्वयंपाक करतो का माणूस, का तोंडानं करतो? हे दोन्ही गोष्टी मोकळ्याच असतात, रिकाम्या असतात. स्वयंपाक करतो आपण हातानं, मग स्वयंपाक करेपर्यंत आपण कानानं भगवंताचा कथा ऐकतो का? मोबाईल मध्ये इकडे बघा, ऐकतो का आपण? नाही ऐकत. का बरं ऐकत नाहीत? तर ऐका, आपण यामुळे ऐकत नाहीत की त्याची आवडच आपल्याला लागलेली नाही. पण एक सांगू तुम्हाला, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं जे घर आहे ते घर, त्या घरातली माणसं, त्या घरातल्या माणसांना आरोग्य प्राप्त व्हावं, त्याच बरोबर सगळे माणसं समाधानी राहावेत, सगळे माणसं सुखानं जगावेत, सगळ्या माणसांना सुख प्रदान व्हावं, जर असं वाटत असेल तर तुम्ही सगळ्यांनी एक काम करायचं. ते काम असं करायचं की जेव्हा तुम्ही स्वयंपाक करतात ना, तेव्हा फक्त एका मंत्राचा जप करायचा. तो मंत्र म्हणजे, बोला, मी सांगू का? ऐका, तो मंत्र म्हणजे रामकृष्ण हरी. कारण रामकृष्ण हरी या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. ऐका, मग का बरं स्वयंपाक करतानाच का करायचं? तर ऐका, जसं माणूस अन्न खात असतो तशी बुद्धी त्याला सुचत असते बरं का. म्हणून कधीच अन्न बनवताना, स्वयंपाक तयार करत असताना कधीच शेजारणीच्या चुगल्या करायच्या. बोलणं कळते का माझं? नाहीतरी आपल्याला सवय आहे ना, बरं आपलं तोंड कधी गपचूप राहतच नाही, बरोबर ना? स्वयंपाक करत असताना मनामध्ये का होईना आपण इतरांविषयी द्वेष मनामध्ये आणत असतो. पण ऐका, जर तुम्ही नामस्मरण केलं तर या नामस्मरणाची जी ताकद आहे, एनर्जी आहे, ती त्या स्वयंपाकामध्ये उतरते आणि त्या स्वयंपाक जो खातो त्याच्या बुद्धीमध्ये प्रवेश करते. त्याची बुद्धी कधी वाईट मार्गाला जात नाही. तर ऐका, आपली मुलं, आपला नवरा, आपले सासू, आपले सासरे हे सगळे जर असं वाटत असेल एका धोरणानं चालावेत, वाईट मार्गावरती जाऊ नये, लेकरांनी चतुर व्हावं, तर एवढा प्रयोग करून बघा. हे का सांगते मी तुम्हाला? तर ऐका, भगवंताचं नाव आहे तेवढं गोड आणि त्याच्यासाठी आपल्याला हा जन्म भेटलाय. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे असं म्हणतात. वासनानं माणूस जन्माला येत असतो, पण जन्माला आल्याच्या नंतर तरी निदान त्यानं समाधानानं जीवन जगलं पाहिजे असं मला वाटतं. आणि समाधानानं जीवन जगायला लावणारी ही गोड अशी कथा आहे बघा. कथेचा आज 4था दिवस. काल आपण कथेमध्ये अगदी आनंद घेतला. ज्या बाया आजपर्यंत कोणाच्याच वरातीमध्ये नाचल्या नव्हत्या, अगदी त्यांनी देखील काल आनंद घेतला, त्यांनी देखील पाऊल खेळा. आपल्याकडे बायका नाचत नाहीत, बरोबर ना? पण ऐका, सांगू तुम्हाला, बघ मला सांगा, मुलीनं हे करू नये, मुलीनं ते करू नये, असं करू नये, तसं करू नये, मग मुलीनं जावं तरी कुठं बरं? मुलीसाठी खुलं व्यासपीठ म्हणजे हा धर्म मंडप आहे. या धर्म मंडपामध्ये तुम्ही गाऊ शकतात, तुम्ही नाचू शकतात, तुम्ही पाऊल खेळू शकतात, तुम्ही भजन करू शकतात. कारण सकळासी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. जर उद्धार करून घ्यायचा असेल तर इथं आलं पाहिजे, नाचलं पाहिजे. आणि ऐका, अगदी गोड आणि सुंदर प्रकारे काल आपलं किनगाव रंगून गेलं होतं बघा. भगवंताच्या रंगामध्ये एवढं रंगलं होतं, एवढं रंगलं होतं. या किनगाव नगरामध्ये साक्षात भगवंताचं लग्न लागलं होतं. म्हणून तर आम्ही सगळेजण म्हणत होते, या किनगाव नगरीत काय वाजत वाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. राजा गणपती होते जानकी कोणाची होती? जानकी कोणाची होती? जनक राजाची मुलगी जानकी म्हणून लिहिलंय असं. राजा जनका
सोन्याचं बाशिंग या गाव नगरात काय वाजत गाजत. काय वाजत होतं? इथे टाळ वाजतो, पकवाज वाजतो, इथे डीजे वाजत नाही बरं का. म्हणून इथे नाचलं पाहिजे. डीजे समोर किती नाचतो बरं मला सांगा महिला मंडळ, आपण संसारात किती नाचतो बरं? संसारामध्ये जावया समोर किती नाचतो, सुना समोर नाचतो, आपल्या लेकरा बाळा समोर नाचतो, नवऱ्या समोर नाचतो, सासू समोर नाचतो, सगळ्यांसमोर नाचतो. मग देवा पुढे नाचायला काही प्रॉब्लेम आहे का? नाही. तर ऐका, अगदी तुम्ही सगळ्यांनी लाज भय दुःख अगदी सगळी मनातली शंका सोडून अगदी गोड अशा पाऊल खेळ्या. त्याच्यामुळे सगळ्यात प्रथम तर तुम्हाला धन्यवाद बरं का. आणि गोड असं लग्न आपण काल भगवंताचं लावून दिलं बघा. पण वेळेच्या मर्यादेमध्ये मी लग्न लावलं काल, पण भगवंताचं बालपण मी तुम्हाला सांगितलंच नाही. आणि त्या आनंदामध्ये तुम्ही पण विसरून गेलात. आपण भगवंताला किती फास्ट मोठं केलं होतं कळलं का तुम्हाला? अगदी 5 मिनिटांमध्ये भगवंत जन्माला पण आले, लग्न पण लागलं त्यांचं. पण ऐका ना, जेव्हा भगवंत लहान होते ना तेव्हा ज्या कौशल्यामाई होत्या त्या 4 लेकरांना जवळ घ्यायच्या. अगदी महलाच्या 4 कोपऱ्यात 4 लेकरं अगदी सुखानं राहायचे बघा. मग त्यांचं ते खेळणं असेल, बागडणं असेल, नवे नवे तर ऐका ना, त्यांच्या पायामध्ये पैंजण होते. आणि त्यांच्या पैंजनाचं वर्णन संतांनी करावं. संत म्हणतात छम छननननन छम छननननन छम छनक छनक ननन छम छननननन छम छननननन छम छनक छनक ननन. बाळाचा रामाचा पायी वाजती, बाळाचा रामाचा पायी वाजती. अशी पैंजण वाजत होते आणि पैंजण तुरु 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 चालायचे. भगवंत आता इथे होते तर नंतर तिथे भगवंताला बघायला गेलं की भगवंत 5 मिनिटानंतर त्या दिशेने सापडायचे. एवढे तुरु तुरु पळायचे बघा. आणि अगदी त्या कौशल्यमाई सगळ्या लेकरांना एकत्र घ्यायच्या आणि एकत्र घेतल्याच्या नंतर त्या कौशल्यमाई
भगवंताला मांडीवरती घ्यायच्या. मांडीवरती घेतल्याच्या नंतर ऐका, आपलं लहान लेकरू आपण मांडीवरती घेतल्याच्या नंतर ते बाळ कशी भाषा बोलतं बरं? कशी भाषा बोलतं? बोबडी भाषा बोलतं. आणि गंमत अशी होते की त्या बाळाला बघून आपण पण लहान बाळ होऊन जातो आणि आपण सुद्धा त्या बाळाला बोबड बोलू लागतो बघा. अगदी असंच व्हायचं. कौशल्या माई जवळ घ्यायच्या, रामाला म्हणायच्या, आता मला काही बोबडं बोलता येत नाही बरं का, म्हणून मी साधं बोलते, तुम्ही कनेक्शन करा. कौशल्या माई बाळाला म्हणायच्या, का रे बाळा भूक लागली तुला? राम बोलत नव्हते काय, असं असं करायचे. मग कौशल्या माईनं जवळ घ्यावं, माईनं तोंडावरून हात फिरवावा, बाळाची कळलं ना, अगदी पापा घ्यावा आणि बाळाला म्हणावा, रामा किती गोड दिसतोस रे तू, नशीबवान असेल तुझी. कोण? सती, तुझी येणारी सती अर्थात तुझी धर्मपत्नी नशीबवान असेल की एवढा सुंदर एवढा तीक्ष्ण दिसणारा नवरा तिला भेटणार आहे. रामा फार गोड दिसतोस रे तू. आणि मग त्या कौशल्यामाई भगवंताला म्हणायच्या, हे रामा तू सुंदर तर आहेसच, पण तुझं रूप हे मन मोहून टाकणार आहे. आपलं बाळ सुंदर असतं बरं का, पण कदाचित त्या बाळाकडे बघून आपल्याला देवदर्शन होतं का? महिला मंडळ नाही ना होत. ऐका, पण त्या कौशल्यामाई म्हणायच्या, बाळा रामा तू सुंदर तर आहेसच रे बाळा, पण तुझ्याकडे बघितल्याच्या नंतर असं वाटतं अगदी 33 कोटी देव माझ्या समोर बसलेली आहेत. कोण म्हणायचं असं? कौशल्यामाई म्हणायच्या. आणि ऐका ना, कौशल्यामाई म्हणायच्या, सावराग रामचंद्र, सावराग राम, सावराग रामचंद्र, सावराग घोष करायचा आणि म्हणायच्या, सावराग रामचंद्र माझ्या हातात जीव तू, सावराग रामचंद्र माझ्या हातात जीव तू, उरलेल्या घासासाठी थवा राघूचा थांब, उरलेल्या घासासाठी थवा राघूचा थांब तो, सावराग रामचंद्र
सावळा ग रामचंद्र सावळा ग राम सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवरी खेळतो सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवरी खेळतो अष्टगंधाचा सुगंध निळा कमळाला अष्टगंधाचा सुगंध निळा कमळाला सावळा ग रामचंद्र सावळा 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 ग राम कसा आहे सावळा आहे फार सुंदर आहे पण त्या कौशल्यामाई म्हणतात जगाचा परमपिता परब्रह्म राम माझ्या हाताने जेवतो याचा आनंद वाटतो त्यांना आणि मग म्हणतात सावळा ग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो किती गोड आहे सावळा ग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो उरलेल्या घासासाठी थवा राघूचा थांबतो राघू म्हणजे पोपट पोपट आपल्याला बघायला भेटत नाही बरोबर आहे ना जर लहान लेकराला पोपट दिसला तर ती अख्खी कंपनी त्यांची जी बच्चा कंपनी असते सगळ्यांना बोलवतो ते बघा तिथं पोपट आहे अर्थात आपल्याला लवकर बघायला पण भेटत नाही पण ते पोपटांचा थवा त्या राघवाचा उरलेला घास खाण्यासाठी थांबायचा बघा कोण म्हणतं असं कौशल्यामाई म्हणतात कौशल्यामाई पुढे सांगतात तो प्रभू रामचंद्र जर बोलायला लागला तर त्याच्या सोबत संवाद करत असताना मी देखील कधी लहान बाळ होऊन जाते मला सुद्धा कळत नाही अगदी एवढं चांगलं बोलता येते मला पण बोलत असताना मी देखील त्याच्यासोबत बोबड बोलते माई म्हणतात सावळा ग रामचंद्र करी सावळा ग रामचंद्र करी बोबडे भाषण त्यासी करिता संवाद झालो बोबडिया त्यासी करिता संवाद झाले बोबडिया सावळा मी सुद्धा बोबडी झाले एवढं गोड आणि सुंदर असं प्रभू रामचंद्राचं बालपण आहे बघा पण बालपण बघायला आपल्याला वेळ नाहीये आणि अगदी अशाच प्रकारे अगदी सगळ्यांना आनंद देत देत भगवंत मोठेही होतात आणि मग अगदी विश्वामित्रांकडे गेल्याच्या नंतर काल सांगितलं मी तुम्हाला ताटिकाचा वध करून यज्ञाचं रक्षण करून नंतर मिथिलेकडे निघतात पण मिथिलेकडे जात असताना पुन्हा एक प्रकार घडतो तो म्हणजे असा मिथिलेकडे जात असताना पाऊस लागत असेल तर पदर घ्या पण इकडे लक्ष द्या ऐका मिथिलेकडे जात असताना एक आश्रम त्यांना दिसतो प्रभू रामचंद्र म्हणतात गुरुजी एवढा सुंदर आश्रम हा आहे तरी कोणाचा विश्वामित्र सांगतात रामा हा आश्रम गौतम ऋषींचा गुरुजी आश्रम तर फार सुंदर आहे पण या आश्रमापुढे ही मोठी शिळा तरी कसली शिळा म्हणजे दगड बरं का हा दगड आहे तरी कसला विश्वामित्र सांगतात रामा याची फार मोठी कथा आहे पण टाइम नाही आपल्याकडे त्याच्यामुळे आपल्याला फास्ट मध्ये घ्यायचे रामा या गौतम ऋषीची पत्नी अहिल्या ती अहिल्या ब्रह्मदेवाची बायको ब्रह्मदेवाची मुलगी आणि त्या ब्रह्मदेवाच्या मुलीचं स्वयंवर करायचं होतं स्वयंवर करण्यासाठी ब्रह्मदेवाने एक अट ठेवली ती म्हणजे पृथ्वीला 3 प्रदक्षिणा मारायच्या आणि मग मुलीला घेऊन जायचं अट ठेवली सगळे देव निघाले आपल्या गाड्या घेऊन मग कोणाकडे फॉर्च्युनर होती ते निघाले इनोवा त्या सगळ्या गाड्या घेऊन निघाले
गफलत अशी झाली. गणपती बाप्पा म्हटले, आता गणपती बाप्पाचं वाहन उंदीर. आणि मला सांगा, एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या पुढे उंदीर चालणार आहे का बरं? नाही ना. गणपती बाप्पा म्हणतात, उंदीर बुवा. उंदीर दादा म्हटले, बोला बाप्पा. चला म्हणे आपण पण लागू रस्त्याला. बाप्पा तुम्हाला काही कळत का नाही हो? अहो माझा जीव केवढा, तुमचा जीव केवढा. अगोदरच तुमचं वजन मला झेपत, अगोदरच तुमचं वजन मला झेपत नाही. पण कसा बसा प्रवास आपण करतो. पण आता पृथ्वीला प्रदक्षिणा घालणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? पृथ्वी किती मोठी, आपण दोघे किती छोटे. बाप्पा ऐका ना, आपण याच्या नादीच नको लागायला. अरे वेड आहेस का म्हणे तू? काय झालं बाप्पा? अरे आपण थोडं दम्मानं चालू म्हणे. बाप्पा दम्मानं चालल्यावर आपण कुठे रेस जिंकणार आहोत का? अरे कुठे जिंकायचंय आपल्याला, मी संवाद सांगते बरं का, समजून घ्या. ऐका. बाप्पा म्हणतात आपल्याला कुठे जिंकायचंय. बाप्पा वेड आहेत का तुम्ही? मग पळायचं तरी कशाला? मला सांगा, माणसानं पळावं पण कशासाठी पळावं? जिंकण्यासाठी. पण बाप्पा म्हणतात आपल्याला कुठे जिंकायचंय, आपल्याला नुसतं पळायचंय. उंदीर दादा म्हटले, बाप्पा ऐका ना, उगाच तुमच्या पण जीवाची फजिती नको आणि माझ्या पण जीवाची फजिती नको. आपण काय करू, मस्तपैकी आपण किनगाव मध्ये कथा सुरू आहे, आपण तिथं कथा ऐकायला जाऊ. पण बाप्पा ऐकायला तयार नाहीत. बाप्पा म्हटले आपल्याला जायचंच. उंदीर दादा म्हटले, नेमकं जायचं कशासाठी एवढं सांगा, लगेच मी तुम्हाला घेऊन निघतो. आणि एक 50च्या स्पीडनं नाही तर 120च्या स्पीडनं आपण जाऊ. पण मला सांगा नेमकं जायचंय तरी कशासाठी? बाप्पा म्हटले, अरे वेड्या, नका का आपला नंबर आहे ना, पण आपलं नाव तरी राहील की हे पण होते म्हणून जायचंय आपल्याला. निघाले अगदी सगळे एकामागे एक सगळे देवी देवता सगळे निघाले. निघत असताना होत असं की सगळे देवता प्रदक्षिणा करत होते आणि तेवढ्यात गौतम ऋषी गंगेचं स्नान वगैरे करून आपल्या आश्रमाकडे निघाले होते. गौतमजी विचारतात, प्रत्येक देवाला विचारतात, इंद्राला विचारतात, इंद्रा एवढं फास्ट निघालत तरी कुठे ऍक्सिडेंट वगैरे होईल तुमचा, जरा दम्मानं चालवा. पण इंद्रजी म्हणतात आता दम्मानं चालवायचं नाही, आता आम्हाला फास्ट जायचंय. आणि इंद्रजी एवढे बोलून निघून जातात. प्रत्येक देवाला विचारतात पण वेळच नाही कोणाला, कोणी उत्तर द्यायला तयार नाही. गौतम ऋषी थांबतात तिथे आणि मग येतात कोण, गणपती बाप्पा आणि उंदीर मामा दोघे जण येतात. त्यांना विचारतात, बाप्पा कुठे निघाले? बाप्पा म्हणतात, हे बघा वेळ तर खरंच नाही आमच्यापाशी, पण झालंय असं की आम्हाला पण माहिती की आम्ही काय जिंकणार नाही होत. मग आम्ही काय करतो, थांबतो जरा इथं. थांबले आणि सांगितलं, अशा ना असं आहे बघा, अहिल्या आहे, फार सुंदर आहे, तिला जिंकण्याची तयारी आहे, सगळे पाठोपाठ धावत आहेत. 3 प्रदक्षिणा घालायच्या त्या पृथ्वीला. गौतमजी म्हणते, ठीक आहे, तुमचा पण जास्त वेळ मी घेत नाही, तुम्ही काय करा, जाऊ शकतात. बाप्पा निघाले आणि मग गौतमजी जेव्हा आश्रमाकडे आले, आश्रमामध्ये एक गाय बांधलेली होती. नवी तर ती गाय वासराला जन्म देत होती. ऋषी होते, ज्ञानी होते, नवे तर अंतर्ज्ञानी होते. वेदाचं पाठ केलेलं होतं, शास्त्राची पूर्ण पठण केलेलं होतं, शास्त्र वाचलेलं होतं, शास्त्र कळत होतं. जी गाई जन्म देत होती वासराला, आठवलं की गाय वासराला जन्म देत असताना जर तिला प्रदक्षिणा घातल्या तर पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य माणसाच्या पदरामध्ये पडतं. गौतम ऋषीने 3 प्रदक्षिणा घातल्या आणि गौतमजी ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवाला म्हटले, ब्रह्मजी मी घातल्या 3 प्रदक्षिणा. म्हणे गौतमजी एवढ्या लवकर कस काय घातल्या तुम्ही प्रदक्षिणा? अहो जे देवी देवता सगळ्यात मोठा तर इंद्र तर स्वतःची गाडी घेऊन धावतोय पण त्याची प्रदक्षिणा आणखी 1 सुद्धा पूर्ण झाली नाही, तुम्ही 3 कशा घातल्या? मग सांगितलं, ब्रह्मजी वेदाचं जर पठण केलं असेल तर लक्षात येईल तुमच्या की गायीची प्रदक्षिणा केल्याच्या नंतर पृथ्वीची प्रदक्षिणा केल्याचं फल माणसाला प्राप्त होतं. ब्रह्मजी म्हटले, असं कसं होईल बरं? ब्रह्मदेवाला सांगितलं, तुम्ही वेद पठण करा. वेदाचं पुस्तक वाचलं आणि मग समजून आलं की हो, त्याचं आणि याचं पुण्य एकच आहे. आणि मग सगळे
सगळ्या देवतांना बोलावून घेतलं. तेवढ्यात इंद्रदेवाच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आणि प्रदक्षिणा पूर्ण झाल्याच्या नंतर इंद्रदेव धावत आला. ब्रह्मजी ब्रह्मजी प्रदक्षिणा पूर्ण केल्या या पठ्ठ्यानं. पण ब्रह्मदेव म्हटले, इंद्रा तू आलास बर का, पण थोडासा लेट झाला. आणि लेट करंट माणसाला फार काही शिकवून जातो. तू आलास पण लेट झाला. इंद्रदेव म्हटले, असं कोण म्हणेल, सगळ्याच्या पुढे गाडी माझीच होती, माझ्यापेक्षा पुढे कोणी नव्हतंच, मग लेट झालो तरी कसा. सांगतात हे गौतमजी आहेत, गौतम ऋषी आहेत आणि यांनी प्रदक्षिणा घालून पूर्ण करून 1 तास झालं माझ्यापाशी आलेले आहेत. इंद्रदेवाला राग आला. अरे देवांचा राजा आहे मी, इंद्रदेव, स्वर्गाचे राजा कोण, इंद्रदेव. इंद्र असून हरलो, राग आला, कोप झाला. पण नेमकं केलं तरी कसं. यांनी विचारलं, काय केलं तुम्ही की 3 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. म्हणे काही नाही, मी गोमातेला प्रदक्षिणा घातल्या. ठरलं सगळं, वेद पठण केलं, त्याच्यामध्ये देखील हेच होतं की पुण्य एक आहे. थाटामाटामध्ये अहिल्याचं आणि गौतम ऋषीचं लग्न लावून दिलं. अहिल्या ही पतिव्रता होती. आता पतिव्रता कशी असते मी काल तुम्हाला सांगितलं ना, की मुसळवर फेकणारी ती पतिव्रता नाही. पतिव्रता कोणची, मनामध्ये सुद्धा पतीशिवाय पती विषयी द्वेष न करणारी ती पतिव्रता. पतिव्रता होती, अगदी इतर पुरुषाकडे बघत सुद्धा नव्हती, अशी असणारी पतिव्रता अहिल्या. पण इंद्राच्या मनामध्ये कोप होता आणि ठरवलं होतं त्यानं आता या गौतम ऋषीचा बदला घ्यायचा. फार विश्वास होता त्यांचा कोणावरती, अहिल्यावरती. गौतमांचा फार विश्वास. दोघांचा संसार अगदी सुखाने चाललेला होता. अगदी दोघांच्याही हातानं सुंदर असं संप्रदायाचं या परमार्थाचं काम घडत होतं. देवाची आराधना करत होते. अगदी चांगला संसार सुरू होता, समाधानी होते. पण एक दिवस होत असं, इंद्रदेव चंद्रदेवाला घेऊन पृथ्वीवरती येतात. चंद्रदेवाला कोंबड व्हायला सांगतात आणि कोंबड झाल्याच्या नंतर चंद्रदेवाला सांगतात, हे चंद्रा, वेळ झालेली नाहीये, पण तरीही तू हुंकार द्यायचा. अर्थात पहिल्या काळामध्ये कोंबड ओरडलं की असं म्हणायचे पहाट झाली. आणि मग कोंबड ओरडलं आणि मग गौतमजी उठले आणि सांगितलं, अहिल्या मी स्नान करून येतो. गौतम ऋषी जसे स्नान करायला गेले तसेच इंद्रदेवानं गौतम ऋषीचं रूप धारण करून अहिल्याचं पतिव्रत भंग केलं. आणि पतिव्रत भंग केल्याच्या नंतर जेव्हा गौतम ऋषी नदीवरती पोहोचतात तेव्हा कळतं त्यांना की पहाट झालेली नाहीये. धावत पळत मागे येतात. कोंबड ओरडलं होतं पण नक्कीच ते कोंबड मायावी असणार. धावत पळत आल्याच्या नंतर आतमध्ये शिरतात तर बघतात अहिल्या दुसऱ्या पुरुषासोबत होती. आणि मग राग येतो आणि मग शाप देतात. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्रदेवाला सांगितलं, हे इंद्रा, तुला भग पडतील आणि चंद्र तू काळा होशील आणि नारदा तू भक्तीचा चाळा चुकशील. शाप दिला आणि अहिल्या देवी रडू लागली, स्वामी यात माझी काही चूक नाहीये. स्वामी परपुरुष होता, तुम्हाला समजलं नाही. स्वामी तुमचं रूप धारण केलं होतं त्यांनी आणि त्या कारणानं तो कोण आहे हेच मला कळलं नाही. स्वामी मला माफ करा, माफ करा. पण रागाच्या भरामध्ये मी वारंवार तुम्हाला सांगते, राग आल्याच्या नंतर माणसानं तोंडात पाणी घ्यावं पण बोलू नाही काही. रागाच्या भरामध्ये अहिल्याला देखील शाप दिला की दगड होऊन पडशील. जेव्हा भगवंत तुझ्याकडे येईल आणि भगवंताचा स्पर्श तुला जेव्हा होईल तेव्हा तुझा उद्धार होईल. ही कथा सांगतात. भगवंत म्हणतात, गुरुजी मला सांगा, आता भगवंताला स्वतःला माहित होतं की मी परब्रह्म आहे, पण विश्वामित्रांना काही माहित नव्हतं की हे परब्रह्म आहेत म्हणून. भगवंत म्हटले, गुरुजी मग किती जणांनी याला स्पर्श केला बरं? भगवंत लहान होते तेव्हा, 15 वर्षाचे होते.
विचारलं किती जणांनी याला स्पर्श केला, म्हणे अनेक आले अनेक गेले, पण आणखीन काही तिचा उद्धार झाला नाही. भगवंत म्हणतात मी ट्राय करू का, प्रयत्न करू का मी, ट्राय बट डोंट क्राय असं म्हटलं जातं. अर्थात प्रयत्न करत राहा पण रडू नका. प्रयत्न माणसानं केले पाहिजेत, कारण की प्रयत्नाशिवाय काहीच नाही. प्रयत्नांनी परमेश्वर असं सुद्धा म्हटलं जातं. मी ट्राय करू का, मी प्रयत्न करू का. गुरुजी म्हणते ठीक आहे कर बाबा, आता तुझी इच्छा आहे तर प्रयत्न कर तू. भगवंत गेले आणि भगवंताने फक्त आपला पाय त्या दगडाला लावला तर अहिल्या प्रगट झाली आणि पुन्हा शरण गेली, हे भगवंत आता माझा उद्धार करा. आणि मग अहिल्याचा उद्धार करून भगवंत पुढे निघतात. मिथिलेमध्ये येतात तर तिथे तो सगळा पराक्रम चालू असतात. कुठला पराक्रम, तर सगळे राजादी महाराज तिथे येऊन बसलेले असतात. स्वयंवर सुरू असतो. अगदी तिथे लंकेचा रावणही येतो. काल पाहिला ना रावण, लंकेचा रावण तिथे येतो, हा 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 करत येतो. मीच जिंकणार सीता, मीच जिंकणार सीता, मीच जिंकणार. पण अहंकाराने टाकला वेडा. अहंकार होता फार धनवाने, फार शक्तिवाने, फार बलवाने, फार भक्तिवाने. तुम्ही म्हणाल ताई भक्तिवान कसं काय म्हटल्या, तर सांगू तुम्हाला, रावण हा खरंच आपल्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ होता बरं का. देवापेक्षा श्रेष्ठ नव्हता तो, पण आपल्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ होता. आणि दसऱ्याला जो तुम्ही रावण जाळताना, तो जाळण्याचा अधिकार आपल्याला नाहीये. कारण रावण जर जाळायचा असेल तर माणसाने मनातला रावण जाळला पाहिजे. बाहेरचे रावण जाळून काही होणार आहे का, उपयोग नाहीये त्या गोष्टीचा. ऐका, रावण आपल्यापेक्षा श्रेष्ठ होता. तुम्ही म्हणाल ताई असं कसं, तर ऐका, जे तांडव आपल्याला म्हणता येत नाही ते त्यानं रचलेले. असं म्हणतात, जटाटवी गलज्जलं कृपाः पावितस्थले गलेवलं विलम्बितां भजङ्गतुण्डमालिकां मड्डमण्डिनाद दर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतन शिवस्य जटाकटाः सङ्ग्रबन्धमण्डिलीं पनिर्धरि विलोल विच्छिवल्लरी विराजमान मूर्धन्य गद्गद्गद्गदं लट्टपट्टपावक किशोर चन्द्रशेखर रावण रचित तांडव. भगवंताची सेवा करायचा फार फार महान तपस्या होती त्याची. आणि सांगू तुम्हाला, एवढा मोठा रावण राक्षस असून एकादशी दिवशी खोटं बोलत नव्हता. आपल्याला एकादश कळत नाही, सोमवार कळत नाही, काहीच कळत नाही माणसाला. असो असा असणारा रावण, तपवान रावण तिथे आला, धनुष्य उचलू लागला, पण असफल झाला. आणि मग राघवेंद्र सरकाराला सांगितलं, रामा जा तू. गुरुजी उचलेल ना मला पण. हो रामा, अरे परब्रह्मा हेस तू. तुझ्या पायानं अहिलेचा उद्धार झाला, याचा अर्थ तू परब्रह्मा आहेस. तुला नक्कीच तो धनुष्य उचलेल. आणि मग प्रभू रामचंद्र जातात. उचलतच नाहीत, फक्त उचलतच नाहीत, तर प्रभू रामचंद्र
त्या धनुष्याला अगदी तोडून टाकतात आणि मग सगळेजण जय घोष करतात. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले झाले सीतेचे. मग आकाशासोबत का तर ऐका, प्रभू रामचंद्राचा जन्म हा सूर्यवंशामध्ये आहे. आणि सूर्य कुठे? महिला मंडळ कुठे? सूर्य वरती आकाशामध्ये. आणि सीता मातेचा जन्म हा धरणीमधून झालेला आहे. म्हणून आकाशाशी जडली नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीते, स्वयंवर झाले सीतेचे. आणि मग दोघांचा शुभ विवाह होतो. विवाह झाल्यानंतर होत असं, जे राजादी महाराज सगळे जण आले होते, जेव्हा रामानं धनुष्य तोडला होता तेव्हा ते मूर्छित पडले. मूर्छित म्हणजे बेशुद्ध, शुद्धच नव्हती त्यांना, बेशुद्ध पडले. लग्न लागलं आणि मग वराडी सावचित्त सावधान दणकन जेव्हा बेंडवाजा वाजला तेव्हा ते जागे झाले आणि मग म्हटले, जनकजी अनाथ हो, अनाथ हो. काय झालं म्हणे? आता एवढं चांगलं शुभ कार्य घडले, देवाचं आणि सीतामातेचं लग्न लागलं, एवढं चांगलं घडलं, मग नेमकं झालं तरी काय? आणि मग ते म्हणतात, जनकजी अहो आम्ही आलो होतो कशासाठी? सीतेला जिंकण्यासाठी. पण सीता तर नाही जिंकता आली, पण निदान सीतेचं लग्न तरी बघता आलं पाहिजे डोळ्याला. नाहीतर घरी गेल्याच्या नंतर आमचे आई वडील आम्हाला म्हणतील, ना नवरी आणली ना त्या नवरीचं लग्न बघितलं, नुसतं खायला गेला होता. हे काही काम करून आला नाहीत. आणि मग ते विनंती करतात, जनकजी यांचं लग्न पुन्हा लावून द्या. विचार करतात आणि मग विश्वामित्राचा आणि जनकजींचा संवाद येतो बघा. संवाद करतात, दोघे जण सांगतात, घाबरू नका, पाऊस येत नाही. पावसानं माझ्या कानात सांगितलं, मी येणार नाही, तुम्ही कथा करा, टेन्शन घेऊ नका. ऐका, इकडे लक्ष द्या. आणि संवाद करत असताना संवाद असा होतो की विश्वामित्रांजींना विचारतात, महाराज रामाला किती भाऊ आहेत? सांगतात ते 4 जण भाऊ आहेत. विचार मनामध्ये येतो की मला पण 4च कन्या आहेत. आणि मग मागणी करतात विश्वामित्रजी, जर माझ्या 4ही कन्या जर एकाच घरात दिल्या तर ते चांगलं राहील. आणि मग दोघांच्या विचारानं, आता मला सांगा, लग्न फक्त रामाचंच झालं होतं बरोबर? लक्ष्मणाचं तिथे काही काम होतं का? किंवा त्यांच्या सगळ्यांच्या लग्नाचा तिथे काही विषय होता का? नाही. पण मोठ्याच झालं की बरोबर, बरोबर ना? अगदी रामाचं लग्न लागलं आणि मग 4घांच्याही लग्नाचा विचार पक्का झाला. मग म्हणाले लग्न तर करायचंय, मग आता आपण काय करू? अयोध्येतील
वराड पण बोलू आणि मग पत्र लिहिलं. पत्र रामानं लिहिलं. पिताश्री, मैं आपका प्राण प्रिय राम, मैं आपको एक बात बताना चाहता हूँ कि मेरा यहाँ पर विवाह हो चुका है. पत्र लिहितात, सुंदर पत्र दशरथापर्यंत पोहोचतं आणि रामाचं पत्र आलं, रामाचं पत्र आलं, रामाचं पत्र आलं म्हणून सगळी अयोध्या नाचू लागते. अयोध्येमध्ये जिकडे तिकडे आनंद चालू होता. सगळेजण आनंदाच्या भरामध्ये नाचत होते. दशरथानं पत्र वाचलंय, आनंद झाला. पत्रामध्ये सगळ्या काही गोष्टी लिहिलेल्या होत्या. ताटिकेचा वध, यज्ञाचं रक्षण, अहिल्याचा उद्धार या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या होत्या. अभिमान वाटला की माझा मुलगा जेव्हा मी माझ्यापासून दूर करत होतो तेव्हा मनाला फार दुःख होत होतं. महिला मंडळ यातून एक गोष्ट शिकण्यासारखी बरं का. जेव्हा आपण आपलं लेकरू बाहेर शिकायला टाकतो बरोबर, तेव्हा मनामध्ये मन दुखी असतं माणसाचं. आपल्याला वाटतं की आपल्यापासून दूर गेल्याच्या नंतर लेकराचं कसं होईल, त्याला कपडे धुता येतील की नाही, त्याला सगळं स्वतःचं काम करता येईल की नाही. मनामध्ये फार दुःख असतं. पण दुःख लपवून जर लेकराला बाहेर टाकलं तर त्या लेकराचं सोनं होत असतं बरं का. म्हणून ऐका, दशरथांना आनंद होऊ लागला की बाहेर पाठवत असताना दुखी होतो मी, पण आता हे लेकराचं जे ऐकले कानाला, याचा उद्धार केला, त्याचा वध केला, एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी, अगदी मनाला आनंद झाला. भरताला सांगितलं, हे भरता, तुझ्या दादाचं पत्र आलं. आणि भरत लाला तर अतिशय रामाचे जवळचे फ्रेंड होते. फ्रेंड म्हणजे मित्र, भाऊ तर होतेच पण मित्र सुद्धा होते. दशरथजी देखील नाचू लागले, गाऊ लागले आणि त्या गाण्याच्या नाचण्याच्या नादामध्ये त्यांनी खालचं वाचलंच नाही. पत्र शत्रुघ्नांना हिसकावून घेतलं. म्हटले तर काय वेळ लागले का काय, अहो पत्र आलंय नुसतं, रामदादा नाही आला. आणि जर रामदादा आला तर काय करताल बरं तुम्ही. पत्र घेतलं, पत्र वाचलं तर खाली लिहिलेलं होतं, माझं आता लग्न लागलेलं आहे, त्याच सीतेच्या तिन्ही बहिणी या 3 राजकुमारांना द्यायच्या आहेत, म्हणून तुमच्या सगळ्यांना मिथिलेला बोलवलं आहे. आणि जेव्हा हे शब्द दशरथजी ऐकतात मग तर आनंद जास्तच होतो आणि आनंदाच्या भरामध्ये पॅकिंग करायला सुरुवात करतात. आणि महिला मंडळाची पॅकिंग म्हणजे पॅकिंगला किती दिवस लागतात बरं, ऐका ना. माहेराला जर जायचं असेल तर किमान महिला मंडळ आपण 15 दिवस पॅकिंग करत असतो बरोबर ना. आणि आता तर त्यांना दुसऱ्या राज्यात जायचंय, ते पण देवाचं लग्न लावण्यासाठी. मग किती पॅकिंग असेल ती. पॅकिंग करायला सुरुवात करतात. पण तेव्हा एक नियम होता, तेव्हा फक्त कुठलंही काम असो, कुठलंही कार्य असो, पुरुषच जायचे, महिला जात नव्हत्या. आणि मग तयारी वगैरे झाली. पण तिथे एक नवल घडलं बघा. ते म्हणजे असं, आता दशरथजी निघालेले आहेत, राजकुमारांना घेतलेलं आहे, अगदी आपले काही सैन्य वगैरे घेऊन निघाले. पण जात असताना त्यांना सगळे शुभ शकून होऊ लागले. दशरथजीला शुभ शकून होऊ लागले. मग शुभ शकून आणि अशकुन कसे असतात ऐका. आता शुभ शकूनचे पण काही प्रकार आहेत बरं का. शुभ शकून सांगितले जातात की जर आपण एखाद्या शुभ कामाला निघालो आणि जर आपल्याला पाण्यानं भरलेला हंडा घेऊन जर एखादी स्त्री आडवी गेली तर त्याला म्हणायचं, बोला ना, शुभ शकून. आणखीन आपण शुभ कामाला निघालो आणि वेदांचं पुस्तक वाचणारे ब्रह्मदेव त्यांना आपलीकडे म्हणतात ब्राह्मण बुवा. देव बाप्पा कळतात ना, बाप्पा वेगळे देव बाप्पा वेगळे. त्या देव बाप्पाचं जर आपल्याला दर्शन झालं तर मग समजायचं की शुभ शकून आहे.